उजनी धरणातून भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये देखील जवळपास 22,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेक्सनी चंद्रभागा वाहते आहे। सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। नदीच्या पैल तीरावरील प्रभुपाद घाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि विशेष म्हणजे जुना दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेल्यामुळे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पूर नियंत्रण राखण्यासाठी नियोजन करण्यासाठी खरं तर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। 2-3 दिवसांपासून पाणी पातळीमध्ये वरचेवर वाढ होते आहे आणि आता पंढरपूरमध्ये खरं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। चंद्रभागाची नदी ही दुथडी भरून वाहते आहे, घाटापर्यंत पाणी लागले, त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या स्नानाची देखील आता अडचण होताना पाहायला मिळते। तरी देखील कोणताही प्रकारची आपत्ती निर्माण होऊ नये, दुर्घटना घडू नये यासाठी जीव सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। बोटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। होडी चालकांना देखील तसं प्रशिक्षण दिलेलं आहे। एकूणच आपण बघतोय की सगळ्या या परिस्थितीवरती प्रशासन देखील लक्ष ठेवून आहे। या सगळ्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील 8 बंधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। एकूणच बघतोय की पाणी पातळीमध्ये थोडी वाढ होताना दिसते आणि पुणे जिल्ह्यातला पाऊस देखील सुरू आहे। धरणात येणाऱ्या पाण्यात देखील मोठी आवक होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच बघतोय की पूर नियंत्रण या सगळ्या परिस्थितीवरती प्रशासन जिल्हाधिकारी सगळं लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अडचण निर्माण होऊ नये यासाठी देखील आता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।